श्री स्वामी समर्थ. जय भोलेनाथ. कुंभ राशीच्या जातकांनो, थांबा थांबा आणि कान देऊ नये का? तुमच्या जीवनात काहीतरी मोठं आणि काहीतरी अलौकिक घडणार आहे. तुम्ही तुमच्या नशिबाच्या कुलुपाची किल्ली मिळवायची आणि यशाचे दरवाजे उघडण्याची आतुरतेने वाट पाहत आहात ना? जर तुमच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी होचा सूर उमटत असेल, तर आजचा हा क्षण, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुमच्यासाठी नियतीने पाठवलेला एक संदेश आहे. अमावस्येच्या नंतर तुमच्या आयुष्यात 3 अशा घटना घडणार आहेत, ज्या ऐकूनच तुम्हाला मोठा धक्का बसेल, तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तर ध्यान देऊ नये का मित्रांनो? आज आपण अशा एका महाशक्तिशाली पण तितक्यात रहस्यमय ज्योतिषीय योगाबद्दल बोलणार आहोत, जो थेट 21 सप्टेंबर रोजी अवतीर्ण होणार आहे. हा दिवस म्हणजे सार्वपित्री अमावस्या. मित्रांनो, केवळ एक ही तिथी नाही, तर नियतीची अंतिम परीक्षा आहे. या अमावस्येच्या वेळी ग्रहांची मांडणी कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात एक अभिनव, अविश्वसनीय आणि कदाचित थोडासा थरकाप उडवणारी बदल घेऊन येणारी आहे. मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, ही सार्वपित्री अमावस्या जी 21 सप्टेंबर रोजी येत आहे, ती काही साधी अमावस्या नाहीये. हा काळ एक अशी अज्ञात प्रचंड ऊर्जा घेऊन येत आहे, जी कुंभ राशीच्या जीवनात 3 अशा निर्णायक घटना घडून आणेल, ज्यांना आता देवानेही टाळता येणार नाही. तुम्हाला विश्वास बसत नाहीये मित्रांनो? तुमच्या मनात शंका येत असेल की काय खरंच माझं नशीब बदलणार आहे का? काय माझ्या पितरांचा आशीर्वाद माझ्यावर कोसळणार आहे का? मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो मित्रांनो, ज्योतिषीय गणना आणि ग्रह नक्षत्राचे संकेत कधी खोटं बोलत नाहीत किंवा ठरत नाहीत. 21 सप्टेंबरचा हा ग्रहयोग खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा कायमस्वरूपी बदलून टाकणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या प्रिय जातकांनो, तयारी करा, तुमचं हृदय घट्ट करा आणि तुमच्या आशा आकांक्षांना पंख लावण्यासाठी सज्ज व्हा. हा काळ म्हणजे स्वर्गातून आलेला एक गुप्त संकेत आहे मित्रांनो, जो तुम्हाला थेट तुमच्या पर्यंत मोठ्या ध्येयाकडे घेऊन जाणार आहे. हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ, देवाचे देव महादेव कृपा राहू द्या, असं पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने कमेंट करा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल, त्याला अमावस्येच्या दिवशीची एक मोठी चमत्कारिक घटना त्याच्यासोबत घडेल. कुंभ राशीच्या जातकांनो, सार्वपित्री अमावस्याचं रहस्य म्हणजे पूर्वजांचे उघडणारे गुप्त दरवाजे आहेत. तुम्हाला माहीत आहे का, 21 सप्टेंबरची ही सार्वपित्री अमावस्या केवळ एक कॅलेंडरची तारीख नाही, तर हा ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली पॉवर स्टेशन आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्या आपल्याला गूढता घेऊन येते, पण भाद्रपद महिन्यातील या 6 अमावस्याचं गूढ आणि महत्त्व इतकं खोल आहे की ते साधंही नाही. या तिथीला सार्वपित्री का म्हणतात? कारण याच दिवशी आपल्या वंशवेलीचे आधारस्तंभ असलेले सर्व पूर्वज पृथ्वीवर आपल्या घरी येतात. कल्पना करा मित्रांनो, तुम्ही ज्यांना कधी पाहिलं नाही, ज्यांच्यामुळे तुमचं अस्तित्व आहे, ते सर्व अदृश्य आत्म्याच्या रूपात तुमच्या अवतीभोवती वावरत आहेत. हा काळ भीतीचा नाही मित्रांनो, तर आदर आणि संधीचा आहे. या दिवशी नियतीचे दारे उघडतात आणि पितृलोकाचे आणि मृत्यूलोकाचे पडदे काही क्षणासाठी बाजूला होतात. आणि त्या क्षणी तुम्ही कधी विचारही केला नसेल, अशा 3 अकल्पित घटना तुमच्या आयुष्यात घडण्यासाठी हे पितृशक्तीचे चक्र फिरू लागणार आहे. तुमचे नशीब एका झटक्यात बदलून टाकण्याची ताकद या अमावस्येमध्ये आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडथळे येत असतील, काम होत नसेल किंवा कुटुंबात सतत ताण असेल, तर समजून जा, तुमच्यावर पितृदोषाचा त्रास आहे. पण या दिवशी तुम्ही केलेलं छोटेसं तर्पण किंवा दान देखील पितृदोषाची ही जड साखळी तोडण्याची ताकद ठेवते. हा मुक्त होण्याचा एकमेव असा दिवस आहे मित्रांनो. या काळात तुम्ही तुमच्या पूर्वजांना जे काही अर्पण करता, ते हजारो पटीने वाढून तुम्हाला अखंड व दैवी स्वरूपाच्या आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला मिळत असतं, ज्याची अज्ञात गुप्त ऊर्जा तुमच्या नशिबाला अशी गती घेऊन येईल की तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि वाईट शक्ती एका क्षणात नाहीशी होईल. त्यासोबतच मित्रांनो, हा काळ तुमच्या आतील कुंडलिक शक्तीला जागृत करण्याची अद्वितीय संधी देतोय. या दिवशी केलेलं ध्यान साधना तुम्हाला आत्मिक शांती आणि अकल्पनीय यश मिळवण्यासाठी मदत करेल. कुंभ राशीच्या लोकांना, तुमच्यासाठी हा काळ म्हणजे अदृश्य शक्तीचा थेट पाठिंबा मिळवण्यासारखा आहे. तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि 21 सप्टेंबरला ते तुमच्यासाठी नशिबाची एक मोठी भेट घेऊन येत आहेत. आणि या दैवी शक्तीला ओळखायला शिका आणि तुमच्या स्वागतासाठी तिला तयार करा.
कुंभ राशीच्या जातकांनो आता नीट लक्ष देऊन ऐका. हा भाग केवळ कॅलेंडरवरील तारखेचा नाही तर ब्रह्मांडात घडणाऱ्या त्या अदृश्य घटनेबद्दल आहे, ज्यामुळे जी 21 सप्टेंबरला कुंभ राशीसाठी नियतीचा नवीन अध्याय लिहिला जाणार आहे. यंदा सप्टेंबर 2025 मध्ये जी सर्वपित्री अमावस्या 21 सप्टेंबरला रविवारी येत आहे, ही केवळ एक तिथी नाही मित्रांनो, हा तो महाक्षण आहे ज्याची ज्योतिषीय जगाला प्रतीक्षा असते. या तिथीला काय विशेष आहे मंडळी? हा दिवस सर्व पितृ अमावस्येचा असल्याने पितृलोकांची ऊर्जा पूर्णपणे सक्रिय असेलच, पण त्यासोबतच ग्रहांच्या मंडळात एक दुर्मिळ आणि अत्यंत शक्तिशाली असा महायोग तयार होतोय. शनीचा आशीर्वाद असणार आहे. कुंभ राशीचा स्वामी असलेला शनिदेव या स्थितीत या दिवशी इतकी उत्कृष्ट आणि निर्णायक असणार आहे मित्रांनो, जो तुमच्या जीवनातील वर्षानुवर्ष थांबलेली कामे एका क्षणात सुरू करण्याची ताकद देईल तुम्हाला. शनी हा कर्माचा न्यायाचा देवता आहे. जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमचा न्याय या दिवशी निश्चितच होणार आहे. चंद्राची गूढ शक्ती, जसं की अमावस्याच्या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो, पण त्याची गूढ ऊर्जा सार्वधिक सर्वत्र असते. ही ऊर्जा तुमच्या मनाचे आणि तुमच्या आत्म्याचे दरवाजे उघडेल आणि तुम्हाला असं अदृश्य शक्तीशी जोडेल की तुम्हाला अचानक प्रेरणा मिळेल, अंतर्ज्ञान वाढेल आणि आयुष्यातील मोठ्या समस्याचे समाधान आपोआप तुम्हाला मिळायला लागेल. त्यासोबतच मित्रांनो, नक्षत्राची साथ असणार आहे. याच काळात काही शुभ नक्षत्राचा योग बनत आहे, जो नशिबाला 100% तुमच्या साथ देईल. हे नक्षत्राचे कवच तुमच्यावरती येणारे सर्व अडथळे आणि नकारात्मकता दूर करेल. पण मित्रांनो, लक्षात घ्या, या ग्रहांनी आणि पितरांनी मिळून कुंभ राशीच्या आयुष्यात नेमका काय प्लॅन केलाय. 21 सप्टेंबर नंतर तुमच्यासोबत अशा 3 घटना घडणार आहेत, ज्या तुम्ही कधीही कोणत्याही स्वप्नात देखील पाहिल्या नसतील. आणि तुमच्या नशिबाची एंट्री पॉइंट कुठे, कशी असेल हे तुम्हाला पुढील भागात कळेलच. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी 21 सप्टेंबर म्हणजे ब्रह्मांड तुमच्यासाठी स्वतःचा नियम मोडणार आहे आणि ग्रहांची ही असामान्य मांडणी तुमच्यासाठी एक नवीन मार्ग तयार करते. तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग आता संधीमध्ये बदलणार आहे. आणि हा केवळ नशिबाचा भाग नाही मित्रांनो, तर हा दैवी हस्तक्षेप आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी पहिली घटना मित्रांनो, अकल्पित धनवर्ष आणि करिअरची शिखर झडप. मित्रांनो, लक्षात घ्या, आता येतोय तो क्षण ज्याच्यासाठी तुम्ही सर्वजण इतक्या उत्कटतेने वाट पाहत होतात. 21 सप्टेंबरचा सर्वपित्री अमावस्यानंतर तुमच्या आयुष्यात घडणारी पहिली आणि सर्वात मोठी घटना म्हणजे तुमच्या आर्थिक जीवनाचा आणि करिअरचा नकाशा कायमचा बदलणारी आहे. ही घटना इतकी अकल्पित असेल की तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही. घटनेचा प्रकार जसं की दैवी अर्थ गुंतवणूक आणि संधी. जर तुम्ही गेल्या काही महिन्यापासून आर्थिक तंगी अनुभवत असाल, व्यवसायात मेहनत करूनही फळ मिळत नसेल किंवा तुमच्या प्रमोशनाची फाईल धूळ खात पडली असेल, तर तयार राहा मित्रांनो. अचानकपणे तुमच्यासमोर एक असा व्यावसायिक करार किंवा भागीदारीचा प्रस्ताव येईल ज्याच्याबद्दल तुम्ही कधीही विचार केला नसेल. हा व्यवहार तुम्हाला केवळ मोठा आर्थिक नफा देणार आहे. जर तुमच्या व्यवसायाला रातोरात आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचं असेल, तर हे यश असेल जे तुमच्या स्पर्धकांना केवळ पाहायलाच मिळेल. मित्रांनो, नोकरीत व्ही-आय-पीची एंट्री. जसं की नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी ही अमावस्या म्हणजे जॅकपॉट आहे. तुम्हाला अचानकपणे अशा उच्च पदाची आणि मोठ्या पगाराची संधी मिळेल, जिच्यासाठी तुम्ही पात्र असूनही अनेक वर्षापासून थांबलं होतं. हे प्रमोशन किंवा ही नवीन नोकरी तुमच्या पितरांच्या गुप्त आशीर्वादाने मिळालेली एक भेट असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. हा पैसा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून, वडिलोपार्जित संपत्तीच्या वाद मिटल्याने किंवा अगदी सरकारी योजनातून सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. आणि त्यासोबतच हा धनवर्ष तुमच्या सर्व कर्जांना आणि आर्थिक ताणाला एका क्षणात संपून टाकणार आहे. या सार्वपित्री अमावस्याच्या पितृशक्तीचा प्रभाव तुमच्या करिअरच्या शिखरावर असा असणार आहे की तुम्ही एकटेच नाही, तर मित्रांनो, तुमचे पूर्वज तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला यश मिळवून देतील. ही घटना केवळ पैसा नाही मित्रांनो, पैसा नाही तर तुमच्या आयुष्यात अखंड मान आणि प्रतिष्ठा घेऊन येणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तयार राहा. तुमची बँक खात्यात आणि तुमच्या आयुष्याच्या पुस्तकात एक नवीन सोन्याचा अध्याय लवकरच सुरू होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कुंभ राशीसाठी दुसरी महत्त्वाची महाघटना म्हणजे नातेसंबंधाची जादू आणि घराचे शांती मंदिर.
आता आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या मनाला, तुमच्या आत्म्याला खोलवर शांतता देईल. बाहेरची संपत्ती किती मोठी असली तरी घरात शांती नसेल तर माणसाचं आयुष्य नीरस असतं मित्रांनो. पण 21 सप्टेंबरच्या सार्वत्रिक अमावस्येनंतर घडणारी दुसरी महाघटना तुमच्या कौटुंबिक जीवनाची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलून टाकणारी आहे. ही घटना तुमच्या घरात नव्या ऊर्जेचा, प्रेमाचा स्फोट घडून आणेल. मित्रांनो, भावनिक वादळाचा अंत आणि शक्तीचा दैवी उदय होईल. तुम्ही अनेकदा विचार करत असाल की इतका चांगला असूनही मी माझ्या घरात नेहमी वाद का होतात किंवा माझ्या नात्यामध्ये दुरावा का येतो. याचं कारण एकदा केवळ ग्रहदशा किंवा पितृदोष असू शकते मित्रांनो. पण आता काळोख संपणार आहे आणि प्रेम फुलणार आहे. जर गेल्या अनेक वर्षापासून घरातली शांतता हरवली असेल तुमच्या किंवा नातेसंबंधामध्ये गैरसमज वाढले असतील, कटुता वाढली असेल, तर तुमच्यासाठी ही सार्वत्रिक अमावस्या मित्रांनो दैवी संदेश घेऊन येत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अनेक दिवसापासून धगधगणारा कौटुंबिक वाद किंवा कोर्टातील प्रकरणे अचानक समाधानाकडे वळायला लागतील. कुटुंबातील सदस्यांच्या मनात एक सकारात्मक आणि शांततापूर्ण बदल होणारे आहेत मित्रांनो. त्यासोबतच ज्यामुळे तुम्ही जुन्या तक्रारी विसरून एका नव्या नात्याची सुरुवात करायला लागाल. कुंभ राशीच्या जातकानो हे केवळ तुमच्या प्रयत्नामुळे होणार नाही, तर तुमच्या पितरांचा मुक्त आत्म्याच्या शांतीमुळे ते घडेल. आणि ज्याचे अदृश्य असे आशीर्वाद तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रेम आणि ऐक्याची लाट घेऊन येतील मित्रांनो. जोडीदारासमोर संबंध आणखी मजबूत होणारे आहेत आणि तुमच्या घरात रूपांतर एका तणावमुक्त शांती मंदिरात होणार आहे. मित्रांनो, आता तुमच्या मानसिक तणावावर सुद्धा कायमचा फुलस्टॉप लागणार आहे. या घटनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा मानसिक ताण आणि भावनिक गोंधळ संपुष्टात येईल. तुम्हाला आयुष्यात एक गहन आणि चिरस्थायी शांतता अनुभवता येईल. तुमचं हृदय पुन्हा आनंदाने, समाधानाने भरून जाईल. तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगायला लागाल. मित्रांनो, कुंभ राशीचा जातक लक्षात घ्या, तयार राहा. तुमचं घर आता केवळ घर राहणार नाही, तुमच्या आत्म्याची सर्वात सुरक्षित आणि आनंदी जागा बनेल. तुमचं भावनिक आयुष्य आता एक नवा स्वर्गीय रंग धारण करायला तयार आहे मित्रांनो. मंडळी, आता मी जे काही सांगतोय ते ध्यान देऊन ऐका ना, कारण तिसरी घटना खूप भयंकर असणार आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुमच्यासाठी एक सस्पेन्स मी उघड करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीच्या जातकानं तिसरी महाघटना म्हणजे अखंड स्वप्नपूर्ती आणि नियतीचा फायनल गिफ्ट, ज्याचे तुम्ही कधीही स्वप्न पाहिले नसेल. आणि आता येतो आहे तो क्षण ज्याच्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी, सर्वात रोमांचक आणि अंतिम महाघटना आहे. कारण जीवनातील पैसा, कुटुंबात शांती, पण मनातील मनोरथाची पूर्ती होणं हेच खरं आणि परिपूर्ण भाग्य असतं. आणि 21 सप्टेंबरच्या सार्वत्रिक अमावस्येनंतर घडणारी तिसरी महाघटना तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या आणि दीर्घकाळ जपलेल्या इच्छेचा आणि ध्येयाचा एक अंतिम विजय असेल मित्रांनो. तुमच्या मनात अशी एखादी खास गोपनीय इच्छा आहे का जी तुमच्या पितरांना सांगितली नाही? एखादं जुनं मोठं स्वप्न जे कधी पूर्ण पूर्ण होतंय तर आता केवळ अशक्यच तुम्हाला वाटत असेल, तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो की ही अमावस्या तुमच्यासाठी नियतीने पाठवलेला एक संदेश आहे. खास देवदूतांचा संदेश घेऊन आलेला आहे. कारण ही शक्तिशाली अमावस्या तुमच्या अवचेतन मनाची ऊर्जा, दैवी संकेत इतके तीव्रपणे सक्रिय करेल की ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळापासून पाहिलेले कोणतेही मोठे स्वप्न अचानक सत्यात उतरायला लागेल. आणि हे यश इतकं असाधारण असेल की तुम्हाला क्षणभर वाटेल की हे स्वप्न तर नाही ना. तुमच्यासाठी हे नवीन अलिशान घर असू शकतं, ज्याची तुम्ही तयारी करत आहात, किंवा तुमचं सर्वात मोठं वैयक्तिक ध्येय असू शकतं मित्रांनो, जे केवळ तुमच्या प्रयत्नामुळे नाही तर दैवी हस्तक्षेपामुळे आता पूर्ण होईल. आणि मग परदेशात स्थानिक होण्याची किंवा मोठ्या शैक्षणिक संस्थात प्रवेश मिळवण्यासाठी एक असामान्य अशी संधी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकानं तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की या तिसऱ्या घटनेचा संबंध थेट तुम्ही भूतकाळात घडलेल्या चांगल्या कर्माशी आणि तुमच्या पितराच्या मुक्त आशीर्वादांशी जोडा, ज्याचा हिशोब आता पितर आणि शनिदेव एकत्र करत आहेत. म्हणूनच 21 सप्टेंबर नंतर तुमच्या नशिबाचा सीलबंद लिफाफा उघडणार आहे आणि त्यात तुमच्या सर्वाधिक प्रिय इच्छेची भेट असेल. तुमचं नशीब आयुष्य आता चांगल्या आणि समाधानी टप्प्यातून बाहेर पडून अभूतपूर्व आणि अविस्मरणीय टप्प्यात प्रवेश करणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो,
21 सप्टेंबरची ही सार्वपित्री अमावस्याचे कुंभ राशीसाठी फायदे म्हणजे तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडणारे हे निश्चितच आहे. पण या दैवी ऊर्जेचा 101% लाभ घेण्यासाठी आणि पितराचे अखंड आशीर्वाद तुमच्यावर मिळवण्यासाठी तुम्ही कोणते विशिष्ट ज्योतिषीय उपाय करावे पाहिजे याची सविस्तर माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की 21 सप्टेंबर सार्वपित्री अमावस्या कुंभ राशीसाठी भाग्य बदलणारे एक अचूक उपाय म्हणजे जीवनात आपण धन, शांती, स्वप्नपूर्ती घडून आणण्यासाठी आणि सार्वपित्री अमावस्येच्या दिवशी त्यानंतर तुम्ही खालील 3 मुख्य उपायावर लक्ष केंद्रित करा. जसं की पितरांना शांती आणि धन प्राप्तीसाठी उपाय. मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाचं आहे की सार्वत्रिक अमावस्याचा उद्देश केवळ पितरांना तृप्त करणे आहे. हा उपाय तुमच्या आर्थिक समस्या, अडथळे जे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा मानला जातो. जसं की तर्पण आणि पिंडदान. जर तुम्ही तर्पण किंवा पितृ अर्पण केले नसेल तर अमावस्याच्या दिवशी शक्य असल्यास एखाद्या जाणकार पुरोहितांच्या मदतीने तर्पण किंवा पितृ अवश्य घाला. मंडळी, जर हे शक्य नसेल तर घरीच एका स्वच्छ पाण्यात पाणी, काळे तीळ आणि दूध देऊन दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पितरांना ते जल अर्पण करा आणि एक मंत्र म्हणा, ओम सर्व पितृ देवाय नमः या मंत्राचा जप करा आणि काळे तिळाचे दान करा. या दिवशी काळे तीळ आणि सफेद वस्त्र एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करा. काळे तीळ शनिदेवाचे आणि पितराचे प्रतीक मानले जाते. त्यासोबत हे दान तुमच्या आर्थिक अडचणी त्वरित दूर करतील. त्यासोबतच मित्रांनो, गाय आणि कावळ्यांना भोजन द्या. दुपारी किंवा सायंकाळी गाईला हिरवा चारा, गुळपोळी, त्यासोबतच कावळ्यांना जे पितरांचे प्रतीक मानले जातात त्यांना खीरपुरी अवश्य खायला घाला. त्यामुळे पितर अत्यंत प्रसन्न होतील आणि तुमच्या व्यवसायात अचानक धनलाभ होण्याचा योग निर्माण होईल मित्रांनो. त्यासोबतच शनिदेव आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी उपाय. जसे की कुंभ राशीचे स्वामी शनी असल्यामुळे या दिवशी शनीला प्रसन्न करणे म्हणजे तुमचं करिअर आणि प्रमोशनाच्या संधीसाठी महत्त्वाचे असं असतं. त्यामुळे अमावस्येच्या सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा मित्रांनो. या दिव्यात 2 काळे तीळ सुद्धा टाका. त्याच ठिकाणी बसून शनिस्त्रोत किंवा ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यामुळे शनीची कृपा राहीलच आणि तुमच्या नोकरी व्यवसायातील अडथळे सुद्धा दूर होऊन यशाचा मार्ग तुमचा मोकळा होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, घरात शांती टिकून ठेवण्यासाठी, तुमच्या लपलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. जसं की अमावस्येच्या दिवशी घरी गोड खीर, गोड भात बनवा आणि तो कुटुंबातील सदस्यामध्ये वाटा. हा प्रसाद पितरांचे आशीर्वाद घरामध्ये टिकून ठेवतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण करतो. त्यामुळे कौटुंबिक वाद सुद्धा मिटतात मित्रांनो. आणि अमावस्येच्या सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा सुद्धा लावा. तुळशीला 21 वेळा प्रदक्षिणा घाला, 11 वेळा. त्यामुळे घरात शांतता आणि समृद्धी कायम नांदते मित्रांनो. आणि संकल्प करा असा की अमावस्या संपण्यापूर्वी जसं की 21 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत एकांत बसा. तुमच्या मनात जी मोठी इच्छा असेल, एखादं घर घेणं, एखादं मोठं स्वप्न, याचा दृढ संकल्प करा आणि हा संकल्प आपल्या पितरांना आठवून सांगा. त्यांना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद त्यांच्याकडे मागा आणि अशी कल्पना करा मित्रांनो, तुमची विश्वासच ही इच्छा तुम्हाला पूर्ण करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, हे जे उपाय मी सांगतो तुम्हाला ते पूर्ण श्रद्धा आणि प्रामाणिक हेतूने करणे आवश्यक असतं. हे उपाय करून तुम्ही 21 सप्टेंबरच्या दैवी ऊर्जेला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सक्रिय करू शकता. कुंभ राशीच्या जातकांनो, आता 21 सप्टेंबर सार्वत्रिक अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या 3 महाघटनाचा अर्थ तुम्हाला आता लक्षात आलाच असेल आणि तुमच्या नशिबाचा सीलबंद लिफाफा उघडला असेल आणि त्यात ध्यान, समृद्धी, कौटुंबिक शांती आणि तुमच्या सर्वात मोठ्या भविष्याची स्वप्नाची पूर्ती अशी एक भेट असेल मित्रांनो. त्यामुळे आता तुमच्या मनात विश्वासात डगमगू देऊ नका. तुमचा विश्वास हे तुमच्या जीवनात सर्वात संधीचं पर्व आहे आणि त्याला स्वीकारण्यासाठी तयार राहा. त्यासोबतच मी सांगितलेले अचूक उपाय देखील श्रद्धेने करा मित्रांनो. या देवी बदलाचा अनुभव घेण्यासाठी आणि पितराचे अखंड आशीर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या यशाची गाथा पुढे नेण्यासाठी तुम्हाला या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासोबतच जर भविष्यवाणी खरी असेल किंवा शक्तिशाली वाढली असेल तर तुम्ही या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जय शंभू महादेव, जय महादेव, देवाचे देव महादेव, तुमची आमच्यावरती कृपा राहू द्या असे कमेंट नक्की करा. अमावस्येच्या या दिवशी
नंतर तुमच्यावरती महादेवाची कृपा अशी होईल की तुम्ही देखील चकित व्हाल. आणि या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो.